जे पुरस्कार प्राप्त जाल्या ते आमचे मानेस्त सगळे हांगा आसा आनी ह्या कार्यावळीन प्रत्येकाच्या मनाक जाल्लो आनंद, तांकां जाल्ली खोस व्यक्त करपाची इत्सा आसताच. आनी ह्या 8 व्यक्तिमत्वाच्या मनाक खोस जाल्या ही तर दुबावूच ना. आनी म्हणून आमी तांची मनोगतां जी आसा ती ध्वनिचित्रीत केल्या आनी ती सगळ्या मुखार पावची अशी गोंय भुमीची इच्छा. म्हणून तर आयज पहिल्यांदा आमी पयलींच ह्या कार्यक्रमांत आमचे जे सन्मान मुर्ती आसात तांची मुखेलमंत्री येसर त्या मानेस्तांची आमी मनोगतां आयकून घेवया आनी मागीर मुखेल कार्यावळी कडेन वळुया. तर सगळ्यान पयलीं 2019-20 सालांतलो बादस सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार जांकां फावो जाला डॉक्टर उल्हास कुश्ट प्रभुदेसाई हांचे मनोगत तुमच्या मुखार सादर जाता. आयकुया उल्हास बाब ह्या पुरस्कारा निमतान आपली खोस व्यक्त करता. गोवा राज्य भाषा संचालनालयातर्फे गेली काही वर्षे गोमंतकातील कोकणी, मराठी व संस्कृत भाषांमध्ये साहित्य निर्माण करणाऱ्या साहित्यिकांचा पुरस्कार देऊन सत्कार केला जातो. ही एक चांगली गोष्ट आहे. माझ्या बाबतीत बोलायचे झाल्यास मी एक निवृत्त प्राध्यापक आहे. हल्लीच मला दक्षिण अमेरिकेच्या टोंगा विद्यापीठाकडून भाषा अनुवादक व सांस्कृतिक इतिहासकार ही डॉक्टरेट पदवी नुकतीच प्राप्त झाली आहे. 2015 पासून मी या पुरस्कारासाठी निवेदन करत आहे. 2019 ते 20 या वर्षासाठी मला हा शेवटी पुरस्कार लाभला म्हणून गोवा राज्य भाषा संचालनालयाचे मी उपकार आठवतो. माझ्यासारख्या अशाच साहित्यिकापैकी प्रत्येक वर्षी एकाची निवड व्हावी. त्याचबरोबर गोवा राज्य भाषा संचालनालयाला मी निवेदन करू इच्छितो की कोकणी, मराठी, संस्कृत बरोबर पुढच्या वर्षीपासून एक अनुवादकासाठी हा पुरस्कार असावा, जेणेकरून तरुणांना वाव मिळेल. एका भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये अनुवाद करण्याचे त्यांना प्रोत्साहन लाभेल. तर यानंतर ज्ञानपीठकार रवींद्र केळेकार कोकणी भाषा पुरस्कार 2019-20 जांकां फावो जाला अशे नामनेचे लेखक भौमानाधिक पुंडलीक नारायण नायक हांची भावना आमी जाणून घेवया. फेब्रुवारी 1987 दिसा कोंकणी राज्य भाशेचें बील गोंयचे विधानसभेत पास जालें. राज्य भाशेचें बील पास जातकच रोखडेच फाटोफाट राज्य कारभार कोंकणींतल्यान जावपाची प्रक्रिया सुरू जाली. जेन्ना वेव्हार सुरू जालो राज्य भाशेचो राज्य कारभाराचो ते वेळार तें एक ल्हान सेलशें आशिल्लें. अपुरी जागा, अपुरो सेवा वर्ग अशे तरेन तो चलतालो. त्या वेळार गोंयचे मुख्यमंत्री आशिल्ले मनोहरबाब पर्रीकार दृश्टो मनीस आशिल्लो. ताणें पळयलें की हें इतलें ल्हान व्यापान जावपाचें ना, हो व्याप मोठो आसा. आमचे सारक्या संबंदितांक ताणें मिटींग घेतली. हांव तेन्ना गोवा कोंकणी अकादेमीचो अध्यक्ष आनी ताणें सगळ्यांक समजावन सांगलें की हें सेल चलपाचें ना, हाजो विस्तार जावपाची गरज आसा.
आनी तांणी तेच राजभाशा मंत्री आशिल्ले. ताणें ताचो विस्तार करपाचो तें ऑफिशियल लँग्वेज संचालनालय केलें. पूर्ण दर्जाचो संचालक कर्मचारी वर्ग आनी आर्थीक तरतूद वेवस्था केली. तांचो दूरदर्शीपणा खूब बरो आशिल्लो. ताचें म्हणणें अशें आशिल्लें की ऑफिशियल लँग्वेज डायरेक्टरेट हाच्या अंडर सगळ्यो कार्यावळी जावच्यो. आपूण सरकार म्हणून जो पयसो दितलो तो ह्या डायरेक्टरेटाक दितलो. कोंकणीक म्हत्वाचो फंड आशिल्लो, ताच्या फाटल्यान मराठीक आनी ल्हान ल्हान भाशा आशिल्ल्यो हिंदी, संस्कृत हांकांय उत्तेजन दिवपाचे नदरेन ताणें कांय कार्यावळी खरें म्हळ्यार राज्यभाशेची अंमलबजावणी जावपाची आशिल्ली आनी तोच तर मुखेल वावर आशिल्लो. पूण तो वावर सरकाराच्या धोरणाक लागून मोठो चालीक लागलो ना. पूण बाकीच्यो ज्यो कार्यावळी आशिल्ल्यो संचालनालयाच्यो तातूंतली एक सरकारी कर्मचाऱ्यांक प्रशिक्षण दिवपाच्यो कार्यावळी चलताल्यो. तो वावर चलतालो आनी शब्दकोश घडटाले तंत्रीक भाशेचे. हें सगळें चालू आशिल्लें आनी तातूंत आनीक ल्हान मोठ्यो कार्यावळी म्हणून पुरस्कार जाहीर केले. गोवा कोंकणी अकादेमी, मराठी अकादेमी कोंकणी मराठीन पुरस्कार दिताले. तांणी थारायलें की एक असो पुरस्कार मोठ्या रकमेचो कोंकणी आनी मराठीक दिवचो आनी तसो संस्कृत भाशेकूय दिवचो म्हणून. आनी ह्या पुरस्काराचो आरंभ जालो. ह्या पुरस्काराचें 3रें काय 4थें वर्स. तातूंतलो एक पुरस्कार जीवन गौरव म्हाका लाभलो. खरें म्हळ्यार पुरस्कार हे मुख्य उद्देश न्हय संचालनालयाचे. संचालनालयाचे मुख्य वावर राजभाशेची अंमलबजावणी करप आनी ती हळू जाता ती मोठ्या गतीन जावपाची गरज आसा. तातूंतलो एक पुरस्कार जीवन गौरव म्हाका मेळ्ळा. पुरस्कार मेळटकच कोणाकूय खोसूच जाता, भुरग्याक धरून जाणट्या मेरेन. तशें म्हाका खोस जाल्या. देव बरें करूं दादा. भोवमानादीक पुंडलीक नायक हांकां ज्ञानपीठकार रवींद्रबाब केळेकार कोंकणी भाशा पुरस्कार फावो जाला. यानंतर फुडें सरतना संस्कृत भाशेतला पुरस्कार 2019-20 सालासाठी दुर्गाराम उपाध्ये संस्कृत भाषा पुरस्कार लक्ष्मण कृष्ण पित्रे यांना प्राप्त झालेला आहे. अभिनंदन आधी करूया आणि नंतर त्यांचं मनोगत ऐकूया. जोरदार टाळ्यांनी लक्ष्मण कृष्ण पित्रे यांचंही अभिनंदन. नमो नमः. 2019-2020 या सालचा संस्कृत भाषा पुरस्कार मला प्रदान केल्याबद्दल मी गोवा शासनाचे आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानतो. अर्चकवृत्ती असल्याने आमच्या घरात संस्कृत होतंच, पण मुक्तीपूर्व काळात शिक्षणाची विशेष सोय नसल्याने मला माझे वडील बाबा पित्रे आणि आई कमलाबाई यांनी महाराष्ट्रात वाईला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या पाठशाळेत संस्कृत शिकायला पाठवलं. तिथून मी 4 वर्षात काव्यतीर्थ झालो, पण औपचारिक शिक्षण नसल्यामुळे SSC, नंतर महाविद्यालय, नंतर युनिव्हर्सिटी अशा प्रकारे शिक्षण घेतलं. पुण्याला SP कॉलेजमधून मी संस्कृतमध्ये BA केलं आणि पुणा विद्यापीठातून संस्कृतमध्ये MA केलं. प्रथम श्रेणीत प्रथम आलो, पण 3 वर्ष मला मडगावच्या दामोदर विद्यालयामध्ये संस्कृत अध्यापन करावं लागलं. त्यानंतर मी पुरातत्व खात्यात दाखल झालो आणि तिथेही जुने ताम्रपट किंवा शिलालेख यांचा अभ्यास करणं आणि इतर संशोधन करणं असं माझ्या कामाचं स्वरूप होतं. संस्कृतबद्दल
अध्ययन आणि व्यासंग चालूच होतं. गोवा आकाशवाणीवर मणिमेखला या संस्कृत संबंधी कार्यक्रमातून मी अनेक भाषणं दिली, संस्कृत साहित्याचा परिचय सामान्य लोकांना व्हावा यासाठी. त्यानंतर तरुण भारतमध्ये 2 वर्ष मी संस्कृत संबंधी अशी एक लेखमाला लिहिली, लक्ष्मण रेषा या नावाची. साईश देशपांडे हे दिग्दर्शक आहेत. त्यांच्या विनंतीवरून मी कालिदास प्रतिभोन्मेषः हे संस्कृत नाटक लिहिलं गोव्यात पहिल्यांदा. ते अखिल भारतीय नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम आलं. त्याचे पुणा, मुंबई, तसंच इंदूर, तसंच गोव्यामध्ये अनेक प्रयोग झाले. तरुण भारतमध्ये सुभाषित रसास्वाद नावाची एक मालिका, लेखमालिका आली. त्याच्यामध्ये सुभाषित अर्थ, अन्वय आणि आधुनिक काळाशी ते कसं संबंध आहे या संबंधीचं विवेचन, अशा प्रकारची मालिका होती ती. आणि या सगळ्या विषयावर नंतर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणि अजूनही संस्कृतमध्ये मी विविध ठिकाणी व्याख्यानं देत असतो. त्यातील निवडक व्याख्यानांचं एक पुस्तकही तयार केलेलं आहे, संस्कृती सौरभ नावाचं. आणि संस्कृतच्या अनेक कविता मी लिहिलेल्या आहेत, ज्या बहुभाषिक कवी संमेलनातून मी सादर करीत असतो. संस्कृतमध्ये लेखही आहेत, संस्कृत लहान मुलांसाठीची नाटकं आहेत. या सर्व साहित्याचं मी आता प्रकाशन करणार आहे आणि ते पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. संस्कृत त्या शिक्षणाला पाठवून वडिलांना एक मोठी संधी मला दिली. संस्कृतनं माझं भावविश्व, माझं विचारविश्व हे समृद्ध केलेलं आहे. आणि गोवा शासनानं हा पुरस्कार देऊन माझं आर्थिक विश्वही थोडंसं समृद्ध केलेलं आहे. त्यामुळे गोवा शासनाचे आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि संस्कृतबद्दल कोणालाही काही शंका असली, काही माहिती हवी असली तर देण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. आणि उर्वरित आयुष्यसुद्धा मी संस्कृतच्या सेवेमध्ये घालवणार आहे, असं आश्वासन सर्वांना देऊन मी विराम घेतो. जय तु संस्कृतम. धन्यवाद. पित्रे साहेब, मी येतोच आहे. तर यानंतर 2020-21 या वर्सा खातीर ज्ञानपीठकार रवींद्र केळेकार कोंकणी भाशा पुरस्कार श्रीमती मीना सुरेश काकोडकर हांकां फावो जाला. टाळयांनी त्यांचे अभिनंदन करूया आणि तांचे मनोगत ऐकूया या चित्रफितींतल्यान. ज्या कोंकणीक लागून म्हाका म्हज्या वाचप्याचो मोग मेळ्ळो आनी पुरस्कारय मेळ्ळे. ती कोंकणी म्हळ्यार फक्त एक भास न्हय, तर ती संघर्शांतल्यान वाट काडीत फुडें वचपी, जैत मेळयत फुडें वचपी अशी एक चळवळ. आनी ह्या संघर्शाचो एक भाग म्हळ्यार गोंयची राजभास कोंकणी जावची हो आमचो हावेस आशिल्लो. शेणै गोंय बाबान आमचो स्वाभिमान जागयलो आनी कोंकणीची कीट आमच्या काळजांत पेटयली. त्या एका किटीन कितल्योश्योच साहित्याच्यो आनी हेर वावुरप्याच्यो मशाली पेटल्यो. ह्या मशालेंनी, पेटिल्ल्या मशालेंनी सगळो उजवाड फाकयलो आनी आमची कोंकणी गिरेस्त केली. वेल्स भाशेंत एक म्हणणी आसा, भाशे बगर देश हो काळजा बगर देश अशें ते म्हणटात. सो हें काळीज घटमूट आसूंक जाय आनी तशें तें आमी घटमूट करतली जाल्यार आमी नवे पिळगेनूय बी आमचे बरोबर हातांत हात घालून आपलो भार आपल्या खांदार घेवन कोंकणी फुडें व्हरत रावंक जाय. आमची साहित्याची मोलावणी करतली जाल्यार फक्त लिखीत साहित्यच घेवंक जायना, तर मौखीक साहित्य घेवन फुडें वचपाक जाय. कारण आमच्या कोंकणी भितर जरी सुरवात वेळान जाली तरी मौखीक साहित्य खूब आसा आनी तातूंत हें फुडें व्हरपाक आमच्या बायलांचो वांटो खूब आसा सामको. आनी तातूंतल्यो गीत काणयो, धालो, होवयो हें सामकें हें आमचें दायज पळय आसा न्ही, तें नवे पिळगेक पसून कळपाक जाय. सो तांच्या काळजान आमच्या भाशे विशीं मोग किल्लतलो. एक लेखक जेन्ना बरयता न्ही, तो फक्त प्रबोधन करपा खातीर बरयता अशें ना, पूण आपले विचार तो मांडटा आनी त्या विचारांतल्यान वाचपी कितें घेता हें सांगूं येना. कारण जें लेखकाक अभिप्रेत आसता तसोच
अर्थ ते काडटात असो सांगूं येना. म्हूण आमचें काम म्हणटा तें हे सगळे प्रश्न आसा समाजाचे ते मांडपाचे आमचे लिखाणांतल्यान, आनी मागीर वाचप्यांनी ताजो अर्थ कितें लावन कितें घेता त्या प्रमाणे आसा, आनी त्या प्रमाणे समाज प्रबोधन जावूं येता. तोय भार आमचेर आसता. एक लेखक आपल्या मनांतले उमाळे उत्फर्के सगळे कागदाचेर बरयता. ते करतना ताका खोस जाता आनी समाधानय मेळटा. फक्त पुरस्कार ही ताजे मुखावेली मोख नासता, तरीकय हे अशे पुरस्कारय मेळटा आनी ती एक तोखणाय कशी समजता. आनी हो एक 2020-21 जो ज्ञानपीठकार रवींद्र केळेकार कोंकणी भाशा पुरस्कार जो म्हाका मेळ्ळा, तो हांव ही अशी म्हज्या कार्याची पावती कशें समजता. आनी त्या खातीर गोंय सरकार आनी राजभास संचालनालय हांकां दिनवासता. हाच्या फुडल्या सुवातेर ह्या फुडें बाद सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार 2020-21 हा पुरस्कार प्राप्त होत आहे नामवंत साहित्यिक डॉक्टर सोमनाथ कोमरपंत यांना. ऐकूया सोमनाथ कोमरपंत यांचं मनोगत. गोवा शासनाच्या भाषा संचालनालयातर्फे नुकतेच कोकणी, मराठी आणि संस्कृतसाठी पुरस्कार जाहीर झाले. त्यात मराठीसाठीचा एक पुरस्कार मला प्राप्त झाला. हे ऐकून अतिशय आनंद झाला. यात माझ्या वैयक्तिक यशाचा भाग नसून गोव्याची जी दीर्घकालीन मराठीची तेजस्वी परंपरा आहे तिचा गौरव झाला असं मी मानतो. गोव्याच्या संचितामध्ये मराठी भाषेने खूप भर घातलेली आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये मराठी टिकवलेली आहे. बाद सातोस्करांसारख्या थोर व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. त्यांनी मराठीसाठी पुष्कळ कार्य केलेलं आहे, प्रतिकूल परिस्थितीत केलेलं आहे. ग्रंथालय शास्त्र, संशोधन, समीक्षा आणि साहित्य निर्मिती याच्यात त्यांनी मौलिक भर घातलेली आहे. त्या व्यक्तीच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मला प्राप्त झाला. याबद्दल मी त्यांनासुद्धा विनम्र वंदन करतो आणि हा पुरस्कार स्वीकारतो. धन्यवाद डॉक्टर सोमनाथ कोमरपंत. यानंतर 2020-21 या सालासाठी दुर्गाराम उपाध्ये संस्कृत भाषा पुरस्कार श्रीमान मनोहर दत्ताराम आमशेकर यांना प्राप्त होत आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करावं. ऐकूया मनोहरजींचं हे मनोगत. तिरुपतीमध्ये शास्त्री शिक्षा झालो आणि काव्यतीर्थ पंडित वासुदेव शास्त्री निगुडकर यांच्या सान्निध्यात झालं. यांना ज्यावेळी झाकीर हुसेन राष्ट्रपती होते त्यावेळी पंडित म्हणून मोठा पुरस्कार मिळालेला होता. त्यांच्या हाताखाली 7 वर्ष मी संस्कृतचं अध्ययन केलं, साहित्याचं आणि व्याकरणाचं. आणि त्याच्यानंतर मी एकदम 1967 माझ्या हायस्कूलमध्ये म्हणजे लोलीमधलं जे दामोदर विद्यालय त्याच्यामध्ये रुजू झालो. जवळजवळ 33 वर्ष मी हायस्कूलमध्ये सेवा केली. या काळामध्ये माझ्या हातून म्हणजे मी शिकवलेले असे खूप विद्यार्थी संस्कृत आणि मराठीमध्ये, ज्यांनी संपूर्ण गोव्यामध्ये नवे महाराष्ट्रातसुद्धा SSC बोर्ड असताना संस्कृतची आणि मराठीची बक्षिसं मिळवलेली होती. त्यामधले 1-2 विद्यार्थी आत्ता तुम्हाला म्हणजे आता जे गोव्यामध्ये आर्यन नावाची जी एक संस्था चालवणारे एक व्यंकटेश प्रभुदेसाई हे एक त्यावेळी गोवा बोर्डमध्ये आले आणि माझा अत्यंत आवडता विद्यार्थी
संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये त्याने अनेक बक्षिसं मिळवली. दुसरी एक विद्यार्थिनी म्हणजे आता ती MD झालेली आहे आयुर्वेदामध्ये, आणि चेताली भट या नावाची, तिनेही खूप अशी बक्षिसं आणली. आणि त्यामुळं आम्हाला संस्कृत शिकवण्यामध्ये एक प्रेम वाटू लागलं. अनेक प्रकारच्या ज्या गोव्यामध्ये होणाऱ्या संस्कृत स्पर्धा, गीतेच्या स्पर्धा, त्याच्यानंतर संगतीची स्पर्धा, साने गुरुजी स्पर्धा, यामध्ये प्रामुख्याने मराठी आणि संस्कृतचा शिक्षक असल्यामुळं मला अनेकदा त्यांनी संधी दिली आणि त्यामध्ये माझे विद्यार्थी वारंवार म्हणजे बक्षिसं घेऊन आले. मला याचा खूप आनंद होतो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की केवळ म्हणजे मुलांपर्यंत मी मर्यादित राहिलो नाही, तर मुलांच्या शिवाय म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर सुद्धा एक 2-3 वर्ष TMVचे विनामूल्य असे हे वर्ग वगैरे घेतले. महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे मीच केवळ संस्कृत शिक्षक किंवा अशा अर्थानं नाही, तर माझी जी मुलं आहेत त्यातला जो जितेंद्र आमशेकर, आत्ता म्हणजे आता क्षितिजावर दिसणारा म्हणजे चिन्मय आमशेकर, त्याची पत्नी, त्यांची सगळी नातवंड म्हणजे त्यांची मुलं म्हणजे माझी नातवंड, ही सगळी आज संस्कृतच्या कामामध्ये आणि वाहिल्यासारखी झालेली आहेत. नचो असं एक सुभाषित आहे की नचोरा हार्यम नचराज्य हार्यम न भ्रातृभाज्यम, ज्याला चोरलं जात नाही, म्हणजे चोरून कोणी नेऊ शिकलेला मनुष्य आहे, विद्या चोरून नेली असं काही होत नाही. राजानं टॅक्स बसवला, शासनाने सगळं धन नेलं असंही काही होत नाही. बरं, त्याचे वाटेही होत नाहीत. अशा प्रकारचं हे विद्याधन वाढत जावं, आमच्या घरामध्ये त्याचा प्रचार प्रसार व्हावा अशी इच्छा आहे. आणि शेवट करतो, सर्वेत्र सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. धन्यवाद मनोहरजी आमशेकर. त्यांनी त्यांच्या मिहीरचं नाव घ्यायला हवं आज असं वाटतंय, कारण मिहीर आमशेकर त्यांचा नातू सबंध भगवद्गीता पठण त्यांनी केलेलं आहे. इयत्ता पहिलीमध्ये असलेला विद्यार्थी आहे आणि शृंगेरी शंकराचार्य महाराजांनी त्यांना काल रोख पुरस्कार आणि सन्मान दिलेला आहे. आणि म्हणून संस्कृत भाषेमध्ये गोवा पुढचं पाऊल टाकत आहे असं आम्ही म्हणू शकतो. अभिनंदन तुम्हा सर्वांचं. यानंतर ज्ञानपीठकार रवींद्र केळेकर कोकणी भाषा पुरस्कार 2021-22 जो फावो जाला नामणेचे अशोकबाब पांडुरंग भोसले, तांचे हे मनोगत आम्ही ऐकूया. दूध आम्ही राहिलो ते मग यांच्यानी केन्ना ते सुश्रुत मागीर सुश्रुत मागीर सिरील अशे 2-4 जाण हाडले ते. तेंच्यांनी फातर बितर हाडलेले, तेंच्यांनी पामेस मारपाक, पुलिशेचेर फातर मारले म्हणटू ते रावतले, ते रावले, ते घेवन रावले. हांव आनी हे दंड उठले, थंय जीप हाडली, ते जिपी पोंदाक गेलो, जिपी पोंदाक रावलो. थंयसून म्हाका काडलो ओडून, इतल्यान भायर काडलो, म्हणून काडलो भायर. सर म्हणालो पोंदाक रावता, उठ यो. दवरलो आनी घातलो म्हाका आनी बोगार कोट फाटीर बोगार कोट घाल्ली आनी येलो. तेन्ना मागीर आमी हांगा दोतोरा
मागीर आमी हांगा गेले दोनपाल दत्ता नायक हाडलो. दत्ता नायक, हांव, भरत, पुंडलीक अशे मोजके सिलेक्टेड तांकां ते धरले. हांव एक अशें धरले आनी गेले सोमते आनी मारले आमकां. मार कोणाक लागता. बाद सातुस्कर मराठी भाषा पुरस्कार 2021-22 ज्यांना प्राप्त झालेला आहे असे पत्रकारिता क्षेत्रातील साहित्य क्षेत्रातील नामवंत श्रीमान गुरुदास सीताराम सावळ. गोव्यातील भाषा कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना एखाद्या राज्य पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्याची योजना माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी चालू केली आणि राजभाषा संचालनाचे संचालक आपले प्रकाश वझिरीकर यांनी त्याची कार्यवाही केली. सुरतला गेली 3 वर्षे मी निवड समितीचा एक सदस्य होतो आणि मला कधी हा पुरस्कार मिळेल मला कधी वाटलं नव्हतं किंवा माझी तशी अपेक्षाही नव्हती. परंतु यंदा गोवा सरकारने माझी आणि माझ्याबरोबर डॉक्टर सोमनाथ कुमार पंत आणि उल्हास प्रभुदेसाई या ज्येष्ठ मराठी कार्यकर्त्यांची निवड करून मला ही एक असं आश्चर्य धक्का दिलेला आहे. खरं म्हटलं तर मराठी भाषा ही माझी मातृभाषा मी मानतो आणि ती राजभाषा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्या दृष्टीने मी विद्यार्थी दशेपासून मराठी राजभाषा करण्यासाठी आणि मराठी भाषेचा उद्धार विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहे. माझ्या जीवनाची सुरुवात ही विद्यार्थी दशेत एखाद्या दैनिकातून पत्र लिहून झाली. लोकांच्या समस्या मांडता मांडता मी लेखक झालो, पत्रकार बनलो आणि जवळजवळ आता गेली 50 वर्षे मी या क्षेत्रात आहे आणि गोवा सरकारने गेल्या 50 वर्षे मी जे काय काम केलेलं आहे त्या कामाची दखल घेऊन मला हा पुरस्कार दिलेला आहे. याचा मला साच अभिमान वाटतो. मी दैनिक नवप्रभामध्ये मुख्य उपसंपादक किंवा मुख्य प्रतिनिधी काम करतानाच गोवा मराठी या संस्थेचा अध्यक्ष बनलो. गोवा साहित्य सेवक मंडळ या संस्थेचा खजिनदार व सरचिटणीस बनलो. तसेच मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या इतर अनेक संस्थांनी काम केलेलं आहे आणि या माझ्या कामाची दखल घेऊन गोवा सरकारने जवळजवळ हा पुरस्कार मला दिल्याबद्दल मी सरकारचे आणि संबंधित खात्याचे अधिकाऱ्यांचे आभार मानतो. मला वाटतं की आमची जी कामगिरी आहे ती कामगिरी नव्या पिढीने आपल्या हातात घ्यावी आणि त्या दृष्टीने हा पुरस्कार एक प्रोत्साहनजनक मिळणार आहे आणि त्याचा निश्चितच नव्या पिढीला लाभ होईल असं मला वाटतं आणि त्याबद्दल मी हा पुरस्कार चालू केल्याबद्दल मी गोवा सरकारचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर तसेच विद्यमान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे आभार मानतो. धन्यवाद. गोंय राज्याचे बहुमानाधिक मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे आगमन या सभागारांत जाता. टाळयांच्या गजरान तांचे आमी स्वागत करूया. भाषेच्या मोगान हांगा उपस्थित सगळ्या मानेस्तांचे मना काळजांतल्यान स्वागत. विनंती करता आयच्या कार्यक्रमाच्या निमतान मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तशेंच गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत भगवंत सावंत तसेच राजभाषा संचालनालयाचे संचालक राजू गावस, उपसंचालक अनिल सावंत हांणी दिवली पेटोवन या कार्यावळीचें उक्तावण करचें. सगळ्यांनी बसून घेवचें. तर राजभाषा संचालनालय गोंय सरकार हांच्या वतीन आयोजित या सुंदरशा सुवाळ्यात तुमचे सगळ्यांचे मना काळजांतल्यान स्वागत. उपसंचालक अनिल बाब सावंत, तुमकां विनंती आसा की ह्या कार्यक्रमाच्या निमतान तुमी येवकाराचें उलोवप करचें. नमस्कार. राजभाषा संचालनालय आयज आमी भाषा पुरस्कार आनी पुस्तक विमोचन सुवाळो आमी आयोजीत करता आनी ताच्या खातीर आयच्या ह्या कार्यावळी खातीर मुखेल सोयरे डॉक्टर प्रमोद सावंत, गोंय राज्याचे मुख्यमंत्री
तशेंच आमच्या राजभाशा संचालनाचे संचालक राजू गांवस, गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत भगवंत सावंत हांकां हांव येवकारतां. तशेंच आयज जांकां पुरस्कार फावो जाला त्या सगळे पुरस्काराचे मानकरी तांकां बी हांव येवकारतां, तांचें स्वागत करतां. तशेंच हांगासर जमिल्ले सगळे भाशाप्रेमी आनी पत्रकार, तशेंच जांच्या पुस्तकाचें विमोचन जातलें ते लेखक आनी तांचे चाहते हांचे सगळ्यांचे हांव येवकार दितां. राजभाशा संचालनालय आयज हे पुरस्कार आनी विमोचन अशे 2 सुवाळे आयोजीत करता आसतनाच जरी कार्यक्रमांक मातसो उशीर जालो जाल्यार आमी आटोप ते घेवपाचो प्रयत्न करता. राजभाशा संचालनालय हांणी अश्यो वेगवेगळ्यो आमचे कडेन योजना आसात. तातूंतली ही भाशा पुरस्कार योजना 2011-12 ह्या वर्सा आमच्या विधानसभेन कांय शोक प्रस्ताव आसले. ताजेर उलयता आसतना अशें जालें की भाशे खातीर कितें तरी पुरस्कार फावो जावंक जाय. ताजेर सगळ्या आमदारांनी आपापली मतां मांडली. तातूंत दुर्गाराम उपाध्ये हांचो शोक प्रस्ताव आसलो. तेच्या वेळार सगळ्या जाणांनी सांगलें की ताचे संस्कृत भाशे खातीर एक पुरस्कार फावो जावचो. तशेंच रविंद्र केळेकार हांच्या नांवान पुरस्कार फावो जावचो कोंकणी खातीर आनी बाद सातोस्कार हांच्या बी हाच्या खातीर मराठीन जावचो. अशे तिनूय एकत्रीत अशा भाशें खातीर हे पुरस्कार तेन्नाच्यानी योजना कार्यान्वीत जाली. ताच्या उपरांत हे पुरस्कार आमी 2013 सावन ते आतां मेरेन हे सगळे पुरस्कार दिले. पूण कांय कोरोनाक लागून हे पुरस्कार दिवपाक मातसो कळाव लागलो आनी ताच्या खातीर ह्या आतांच हो म्हूर्त आयला आनी तातूंतल्यान हे आयज पुरस्कार आमी 3 वर्सांचे दिता. हे पुरस्कार आमकां करपा खातीर निवड करपा खातीर आमची जी निवड समिती आसली तातूंत आमचो चिन्मय आमशेकर, त्याच पद्दतीन प्रकाश पर्येकर आनी त्याच वांगडा विनय बापट हांची निवड समिती आसली. तांच्यांनी हो पुरस्कार ह्या योग्य व्यक्तींक जो दिल्लो आसा आनी ही नांवांची शिफारस सरकारान मान्य केली. तशेंच आमचे कडेन आनी एक योजना आसली पुस्तक प्रकाशन योजना. कोंकणी मराठींतल्यान जी संशोधनात्मक म्हणजे टिकात्मक ज्या कथा कविता नाटक हे साहित्य प्रकार सोडून ह्या बाकीच्या संशोधनात्मक अशें हेजेर कितें जर पुस्तकां कोण बरयता जाल्यार तांच्या खातीरूय आमी पुस्तक प्रकाशन करता. सो त्या पुस्तक प्रकाशना खातीर हांगासर जी समिती आसली ती डॉक्टर प्रकाश पर्येकर, डॉक्टर भुशण भावे, सुशांत मांद्रेकर आनी सुनिता उमरसकर आनी हांच्यांनी शिफारस करून ती 2 लेखकां खातीर ती पुस्तक प्रकाशन करपाची शिफारस जाली आनी ती आयज आमी ताचें बी विमोचन करता. आमचे कडेन एक अक्षर मित्र, भाशा विकास योजना आनी भाशा जागृती योजना अश्यो योजना आसा जाच्या वयल्यान आमी लिटररी इन्स्टिट्यूशन आसा तांकां आमी मदत करता, ग्रांट दिता. मागीर फाटल्या एका आमचे माननीय मुख्यमंत्री हांणी विधानसभेन अर्थसंकल्पान 23-24 हातून एक स्कीम जाहीर केल्ली की आमचे कोंकणीतले मराठीतले गांवांनी अशे दस्तावेज आसा ते आमची परंपरा, आमची रूढी ह्यो एका शिस्तबद्ध अशे दस्तावेज ताचे कागदपत्रान जावचे. पूण ताच्या खातीर आमचो गांव, आमची परंपरा आनी आमचें दायज अशी योजना कार्यान्वीत करची म्हूण ठरयलें. ती आतां 24-25 सुरू जाता. त्याच तरेन भाशा संशोधन विभाग आमी हांगा सुरू केल्लो आसा आनी ह्या भाशा संशोधन विभागांतल्यान कांय अश्यो राजभाशा कायदो जाला ताचें नोटिफिकेशन जाल्या. त्या नोटिफिकेशनाचें संशोधनात्मक वाड जावन तांचेर बी आतां अभ्यास सुरू जातलो आनी हाच्या खातीर पयलें म्हटल्यार गांवांनी जी नांवां आसात तांचें विद्रुपीकरण जालां. विद्रुपीकरण ना जावचें आनी एक स्टँडर्ड फॉर्म, एक प्रमाणबद्ध फॉर्म जावचें. ताच्या खातीर सगळीं नांवां ती कोंकणी मराठींतल्यान सारकी येवची हाच्या खातीरूय आतां विभागान काम सुरू केल्लें आसा. तर आयच्या ह्या कार्यावळी खातीर जांच्यांनी जरी उशीर जालो तरी आतां आमी फुडल्या कार्यावळीक सुरवात करता आनी ही कार्यावळ फुडें व्हरपा खातीर हांव पयलीं म्हणल्यार आमचे सूत्रसंचालक गोविंद बाब हांचे कडेन दितां.
देव बरें करूं अनिल बाब सावंत. तर फुडें वतना ह्या कार्यावळीन उपस्थित सगळ्या मानेस्तांचे फुलांतरो भेटोवन आमी स्वागत करूया. आयच्या ह्या समयाचे राजू गांवस संचालक राजभाषा संचालनालय तुमकां विनंती आसा की फुलांतरो भेटोवन तुमी भोवमानानीक मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे ह्या समयाचेर स्वागत करचें. तशेंच ह्या खाशेल्या कार्यक्रमाक गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत भगवंत सावंत उपस्थित आसा. राजू बाब तुमकां विनंती की तुमी वसंत भगवंत सावंत हांचेय बी ह्या संचालनालयाच्या वतीन मनाकाळजांतल्यान स्वागत करचें. सेबी फेर्नांडीस तुमकां विनंती आसा की तुमी संचालक राजू गावस हांकां फुलांतरो भेटोवच्यो आनी तांकां परबी दिवची. तशेंच सेबी फेर्नांडीस तुमकां विनंती आसा की तुमी उपसंचालक राजभाषा संचालनालय अनिल सावंत हांकांय बी फुलां भेटोवन तांकांय बी परबी दिवची. तसोच ह्या भाशा पुरस्कार निवड समितीचे सदस्य आहेत चिन्मय आमशेकर, नमन सावंत यांनी चिन्मय आमशेकर यांना पुष्पगुच्छ प्रदान करावा. तसेच डॉक्टर प्रकाश पर्येकर, अनुसया गावस हांणी तांकां फुलां भेटोवची. पुस्तक प्रकाशन येवजण समितीचे वांगडी डॉक्टर भूषण भावे हांकां शुभ्रा चोपडेकर हांणी फुलां भेटोवची. डॉक्टर सुनीता उमरसकर, श्री सुशांत मांद्रेकर, हांकां मानसी गाडगीळ हांणी फुलां भेटोवची. श्रीमती निफा तुमकां विनंती आसा की तुमी डॉक्टर हनुमंत चोपडेकर जांचें पुस्तक आज प्रकाशीत जावपाचें आसा तांकां फुलां भेटोवची. ह्या पुरस्कार भेटवण कार्यक्रमा वांगडा पुस्तक प्रकाशन जावपाचें आसा. तशेंच पांडुरंग नाईक तुमकां विनंती आसा की तुमी संपदा कुंकळकार जांचें पुस्तक आज प्रकाशीत जावपाचें आसा तांकांय बी परबी दिवची. तसोच आजच्या ह्या खास कार्यक्रमासाठी ज्यांच्या नावानं संस्कृत भाषा पुरस्कार दिला जातोय असे कैलासवासी दुर्गाराम उपाध्ये यांच्या पत्नी श्रीमती सुमनताई उपाध्ये इकडे उपस्थित आहेत आणि म्हणून आम्ही सुमनताईंना हा गुच्छ प्रदान करू इच्छित आहोत. पांडुरंग नाईक आपणास विनंती आहे की तिकडे जाऊन आपण सुमनताईंना हा पुष्पगुच्छ प्रदान करावा. तर श्रोतेजन हो, भाषा पुरस्कार गोमंतकाची भाषा आणि मला मोह आवरत नाही. कविश्रेष्ठ बाकेबाब बोरकर यांनी 1956 साली मालाडच्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना जे उद्गार काढले ते ऐकण्यासारखे आहेत. ते म्हणतात की गोमंतकीय हा स्वभावताच भाषा प्रेमी आहे. त्याच्या नियतीनं अनेक भाषांशी त्यांची सांगड घातलेली आहे. विविध भाषा आणि त्यांचे साहित्य यांचे शुभ संस्कार मिळवीत सशुद्ध आणि समृद्ध व्हावे आणि आपल्या संस्कार परिपुष्ट व्यक्तिमत्वाने त्या भाषांचा गौरव वाढवावा हा जणू गोमंतकीयांचा जीवनधर्म बनलेला आहे. ह्यामुळे भाषामध्ये द्वैताऐवजी गोमंतकीय अद्वैतच पाहत आलेला आहे. आपल्या वाडवडिलांनी ज्याप्रमाणे दैवतामध्ये अद्वैत पाहिले आणि त्यातून पंचायतन पूजा निर्माण केली तसाच प्रकार आपण गोमंतकीयांनी भाषांच्या बाबतीत केलेला आहे. मातृवाणी, संतवाणी, देववाणी, राष्ट्रवाणी आणि विश्ववाणी अशा 5 वाणींचे पंचायतन आपल्या समाजमानसात तयार होत चाललेले आहे. त्यातले मुख्य दैवत ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे कदाचित वेगळे राहील, पण तो फुले वाहील ती सगळ्यांनाच वाहील, तीही त्यांची एकात्मता ओळखून. आणि मला वाटतं कविश्रेष्ठ बाकेबाब बोरकरांचे हे शब्द याला जोडून आहेत ज्याला निकोलास
रोरिक यांनी सुंदर शब्दामध्ये आपण ही सौंदर्य पूजा करत असतो. आणि म्हणून निकोलास रोरिक काय म्हणतो, इन ब्युटी वी आर युनायटेड, इन ब्युटी वी आर युनायटेड, थ्रू ब्युटी वी प्रे, अँड विथ ब्युटी वी कॉन्कर. आणि म्हणून अशा भाषा संस्कृतीमधून, त्याच्या सौंदर्यामधून आम्ही पुढं चाललेलो आहोत आनंद जिंकण्यासाठी. आणि अशा या सोहळ्यामध्ये अशाच आनंदयात्री व्यक्तिमत्वांचा हा सन्मान सोहळा राजभाषा संचालनालय आयोजित करत आहे. चला तर या पुरस्कार सोहळ्यामध्ये पुढचं पाऊल टाकूया. पहिल्या सुवातीचेर ज्ञानपीठकार रवींद्रबाब केळेकार कोंकणी भाषा पुरस्कार 2019-20 जांकां फावो जाला अशें भौमानादीक पुंडलीक नारायण नायक हांकां तो पुरस्कार प्रदान करतले भौमानादीक मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. डॉक्टर प्रकाश पर्येकार मानपत्र वाचन. नामनेचे साहित्यीक पुंडलीक बाब नायक जाणी 30 परस चड नाटकां बरयल्या, लघुकथा, कादंबरी, बालसाहित्य कोंकणी भाशेंतली त्यांची 800 ही कादंबरी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीन इंग्लीश भाशेंत उजवाडायल्या. कितलेशेच पुरस्कार प्राप्त जाल्लें व्यक्तिमत्व त्यांच्या खातीर मानपत्र प्रकाशबाब पर्येकार वाचतात. मानाधिक श्री पुंडलीक नारायण नायक, नमस्कार. कोंकणी भाशा आनी साहित्य हांची एकनिश्ठेन सेवा करून भाशा, साहित्य आनी संस्कृतीचो प्रचार प्रसार आनी उदरगती खातीर तुमी दिल्ल्या अतुलनीय योगदानाची दखल घेवन गोंय सरकारा वतीन तुमकां मानाचो असो हो ज्ञानपीठकार श्री रवींद्र केळेकार कोंकणी भाशा पुरस्कार 2019-20 व्हडा सन्मानान भेटयतात. राजभाषा संचालनालय, पणजी, गोंय. साहित्य अकादमीचे पुरस्कार, पेटर्स ऑस्ट्रेलियन पुरस्कार, गोंय राज्य पुरस्कार, गोमंत शारदा पुरस्कार अशा खूप पुरस्कारांनी सन्मानित भौमानादीक पुंडलीक नारायण नायक. हाच्या नंतर भौमानादीक मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत पयलीं तुमचे कडेन उलयतले, आपले विचार व्यक्त करतले आणि मागीर रोखडेच सगळे पुरस्कार प्रदान जातले. तर विनंती करता या कार्यावळीच्या निमतान भौमानादीक मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी आपले विचार व्यक्त करचे. नमस्कार. हांव चड वेळ उलोवतना हांव फक्त 5 मिनटां उलयतलों. सगळ्यात पयलीं तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करता. म्हाका येवपाक चक्क 1.5 वर उशीर जाला. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तात ह्या कार्यक्रमाक येवपाक उशीर जालो, त्या बद्दल हांव दिलगिरी व्यक्त करता. आयच्या राज्य भाशा संचालनालय हांच्या वतीन हे वितरीत जाता त्या 3 वर्साच्या पुरस्कार सोहळ्याक म्हज्या बरोबर आमचे राज्य भाशा संचालनालयाचे डायरेक्टर बाब राजू गावस, कोंकणी अकादमीचे अध्यक्ष बाब वसंत सावंत, आमचे ऑफिशियल लँग्वेजचे बाब अनिल सामंत, समोर आशिल्ले सगळे साहित्यीक, ज्येश्ठ लेखक, गोंयांतले वेगवेगळे लेखन क्षेत्रांत आशिल्ल्या सगळ्या जाणांक मानाचो मुजरो नमस्कार. आमी पळयता की राज्य भाशा संचालनालयाच्या अंडर येवपी कोंकणी अकादमी आसतली, मराठी अकादमी आसतली, वेगवेगळे पुरस्कार फाटल्या कितल्याशाच वर्साक दिवपाचे उरिल्ले. फाटल्या 4 वर्साचे पुरस्कार कोंकणी अकादमीचे हाल्लीच आमी सगळे पुरस्कार दिले. आज हे फावटी राज्य भाशा संचालनालयाच्या वतीन उरिल्ले 3 वर्साचे पुरस्कार वांगडाच आमी दिवपाक काडल्या. हांवें आतांच आमच्या बाब राजू गावसाक सांगलां मराठी अकादमीचे पुरस्कार ह्या पद्दतीन दिवपाचे उरल्या. जाता जाल्यार फुडल्या 4-5 दिसाच्या भितर तेय पुरस्कार दिवप हे गरजेचें आसा. आमी पळयता की रायटर हो सदोदीत फायटर आसता. आपल्या मनांतल्यो भावना कागदाचेर उतरून काडप आनी त्यो समाजा मदीं दवरप हे सदोदीत रायटरांनी वेगवेगळ्या भाशेंतल्यान केलां. जावं ते मागीर कोंकणी आसतलें, मराठी, इंग्लीश, हिंदी सदोदीत. आनी गोंयांत आमी तशें म्हणटा की ह्या गोमंत भुमीत वेगवेगळे सुरवाती पासून ते आतां पर्यंत वेगवेगळ्या पद्दतीत आपल्या म्हणजे पोर्तुगीजाच्या वेळार सुद्दां आमी म्हणटा पोर्तुगीजाची जुलमी राजवटीच्या विरोधात बरोवपाची संद तेन्ना केन्ना सोडली ना. आनी आतांय बी रायटर वेगवेगळ्या पद्दतीत वेगवेगळ्यो गजाली लेखक ह्यो बरयता. आनी निश्चितच रित्या हांव तर सगळ्यांचें अभिनंदन करता. पर्टिक्युलरली हांव कोणाचें एकट्या दुसऱ्याचें नांव घेवचो ना, बट वेगवेगळ्या जाणांक पुंडलीक बाब नायक आसतले, उल्हास बाब प्रभुदेसाय आसतले, लक्ष्मण कृष्णा पित्रे आसतले, मिना काकोडकर आसतली, सगळे जाण, सोमनाथ कोमरपंत, सगळे जाण समोर बसल्या. ह्या सगळ्यांचें मना पासून अभिनंदन. तुमच्या कडल्यान प्रेरणा घेवन नवीन लेखक तयार जावचे, नवीन साहित्यीक तयार जावचे ही काळाची गरज आसा. आमी पळयता की आज नवीन पिढी बरोवपा खातीर खूब फाटीं पडल्या. कारणां वेगवेगळीं आसतलीं, बट ह्या विशेश करून म्हणजे साहित्य क्षेत्रांत आसलेले लोक जे एड्युकेशन फिल्डांत आसा हांच्यांनी भुरग्यांक प्रमोट करप गरजेचें आसा.
आनी जो पर्यंत आमी तांकां प्रमोट करिना म्हणजे मुळातच वाचनच कमी जालां त्या खातीर लेखन आनी खंयचें मागीर त्या ती वाचना कडेन आवड क्रिएट जावप. आतां परत काही जाणांचें म्हणणें हेंय काम सरकारानूच करचें काय कितें म्हणजे सगळें कितें तें सरकारान करचें आमी जशें म्हणटा आनी सरकाराचेर सोडून दिता. म्हणून म्हाका दिसता हें काम सरकारान करचें न्ही तर साहित्यिकांनी सुद्दां हाज्या बद्दल एक जागृती निर्माण करप हाची गरज आसा. विशेश करून टिचर क्षेत्रांत आसलेल्या लोकांनी म्हणजे आमी पळयता हें करप गरजेचें आसा. त्या हांवें म्हटलां की पुरस्कार दिल्या उपरांत किंवा एखाद्याचें बूक प्रिंट जाल्या उपरांत तेकाय प्रोत्साहन येता फुडल्या पुस्तकाक बरोवपा खातीर. पुरस्कार मेळ्ळ्या उपरांत तेकाय दिसता आनी समाजांतल्या जेन्ना लोकांक दिसता हय बाबा तेकाय पुरस्कार मेळ्ळो आपणाकूय खंय तरी अशा पद्दतीचो पुरस्कार मेळचो म्हणून हे पुरस्कार दिवपाच्यो संद सरकार केन्ना सोडिना. बट तुमच्या सगळ्यांच्या पासून ही प्रेरणा घेवन इतर भुरगे तयार जावचे हाज्या खातीर म्हाका दिसता आमी हें सगळें सदोदीत करप गरजेचें आसा. आज मराठी कोंकणी आनी संस्कृत खूब बरें दिसता की संस्कृत क्षेत्रांत सुद्दां गोंय सारकेल्या राज्यांतल्यान आमी मराठी आनी कोंकणी दिताच नो डावट. ही पयलीं पासून आमी मराठी कोंकणी आमच्यो दोनूय भास आनी ह्या भासां खातीर सदोदीत म्हणजे साहित्य क्षेत्रांत काम करपा खातीर प्रमोट केलात. बट संस्कृत भाशाय ही भाशा आजकाल आमचे बरेचशे स्टुडंट्स म्हणजे लँग्वेज म्हणून घेवपाक लागल्या ती शिकपाक लागल्या. इन लाँग रन हांवें म्हटलां की फुडल्या येता त्या एड्युकेशनल हितूंतल्यान संस्कृत टिचरूय बी स्कुलांत दिवपाचें आमी थारायलां आनी जेणे करून संस्कृत वाचन संस्कृत लेखन हेंय भुरग्यांचें वाडटलें आनी ज्या पद्दतीन उरलेल्या लँग्वेजी खातीर ती सपोर्टीव लँग्वेज आसतली. म्हाका दिसता त्या खातीर अशाच पद्दतीच्या ह्या आयच्या सुवाळ्याक परत एकदां हांव सगळ्यांचें खूब खूब अभिनंदन करतां आनी सदोदीत तुमचे ह्या पुरस्कारांच्या बाबतींत किंवा कोंकणी आनी मराठी भाशा संस्कृत भाशा प्रमोट करपा खातीर तुमची सजेशन्स डेफिनेटली तुमी आमच्या राज्य भाशा संचालनालया कडेन दिवची. राज्य भाशा संचालनालय आपल्या अंतर्गत येवपी वेगवेगळ्यो गजाली म्हणजे भाशा लँग्वेज संवर्धन करपा खातीर जे आमी म्हणटा खूब मोठ्या प्रमाणांत आमी प्रमोशन करीत आसा. विशेश करून कोंकणी लँग्वेजच्या प्रमोशना खातीर आज आमकां नवीन तरणाट्या भुरग्यांची गरज आसा आनी ते तरणाटे भुरगे फुडें येवचे. हांव कळपा खातीर म्हणून सुद्दां मुद्दामून आयच्या म्हाका ह्या प्लॅटफॉर्मा वयल्यान उलयतां की पयले फावटी स्टाफ सिलेक्शन कमिशन ह्या हातूंतल्यान आमी कोंकणी पेपर म्हणजे MCQ क्वेश्चन्स विचारपाक सुरवात केली. पयलीं आयज पर्यंत कोंकणी भाशा ही कंपल्सरी ही केन्नाच डायरेक्ट एग्जामीन येवंक नासली. पयलेच फावटी स्टाफ सिलेक्शनान येयली आनी 900 भुरग्यां पैकी सांगपाक खूब बरें दिसता की फक्त 17 भुरगे फेल जाले म्हणजे सगळे जाण पास जाले जेणे करून तांकां कोंकणी बरी वाचूंक येता आनी फेल जाल्यार तेंची हांवें नांवांय पळयलीं कोण आहा काय म्हणून हे पळय जाल्यार तांची नांवां सरनेमां पळयल्या उपरांत दे आर नॉट ओरिजिनली गोंयकार. म्हणून तर हांवें कित्याक सांगलें की बरेच जाण आमी म्हणजे गोंयकार भुरगे सरकारी जॉबांनी कशे येतले जाल्यार स्टाफ सिलेक्शन जो प्रोसेस सुरवात केला तो स्पेशली तांकां ती इन फ्युचर आत्तां आमी फक्त MCQ सुरवात केल्या. इन लाँग रन जाणा कोण आनीकूय प्रमोट जावपा खातीर बरोवपाकूय कोंकणी वेवस्थीत दिवपा आतां फक्त ऑब्जेक्टिव्स आशिल्ले म्हणजे आमी जाका म्हणटा इन लाँग रन ते बरोवपाचें जर आसत जाल्यार ती बरोवचे पाकूय शिकचें पडटलें. त्या खातीर म्हणजे फक्त 17 भुरगे जर सोडले जाल्यार 900 पैकी 900 भुरगे हे त्या पेपरांत पास जाले. बट आनी एक बरी गजाल आसा की 100% मार्क जाका पडटा ऑटोमॅटिकली ही इज गेटींग द प्लस पॉयंट. कारण 4 पेपर जर आसले जाल्यार कोंकणीत 10 पैकी 10 पडपी भुरग्याक ऑटोमॅटिकली जर बाकीच्या सब्जेक्टान जर एक 5 मार्क कमी पडले आसत जाल्यार हे 10 पडल्या कारणान तो भुरगो फुडें वता. म्हणून कोंकणी लँग्वेजीचेर जोर दिता आसतना आमी स्टाफ सिलेक्शनान तेंय प्रमोट करपाक सुरवात केला. म्हणजे ज्या अर्थी भुरगे म्हाका दिसता कोंकणी शिकपाक वाचपाक बरोवपाक सुरवात करतले ही एक बरी गजाल आसा आनी निश्चितच सगळ्यांनी ती करची. म्हणजे आमी जाका म्हणटाले की कोंकणी भास ही पोटाची भास जावची ही बरेचशे फावटी खंत आसताली खूब जाणांची पण ती कोंकणी भास आतां आपल्या पोटाची भास जावपाक लागलेली आसा हें सगळ्या जाणांनी लक्षांत दवरचें. आनी चडांत चड भुरग्यांनी कोंकणी मराठीच्या बरोबर इंग्लिशीच्या बरोबर मराठी शिकतात मराठी वाचूंक बऱ्याच जाणांक येता इंग्लिशीच्या बरोबर. कारण म्हाका एकदां वायट दिसता आमचो गोंयकार आसून ताका कोंकणी कळना मरे हे जेन्ना तो सांगता पळय न्हू तेन्ना म्हाका वायट दिसता. कारण तो मूळ गोंयकार म्हटल्या उपरांत ताका कोंकणी कळपाकूच जाय हें म्हजें मत आसा. ओके मराठी कळपाक जाय कोंकणी कळपाक जाय वेगवेगळ्यो भाशा बट त्यो कळप ही गरजेची आसा. कारण आमी ताका मायभास म्हणटा कोंकणी जर ती कळप हें गरजेचें आसा. म्हणून हांव परत एकदां म्हणजे आयच्या ह्या राज्य भाशा संचालनालयाच्या सुवाळ्याक
सगळ्या पुरस्कार विजेत्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करता. तुम्ही अशेंच आजुनूय बरयत रावचे. म्हणजे आमी रायटर हे फायटर आसता, ह्याच हातूंतल्यान तुमी आनीक रायटर क्रिएट करचे आनी ते रायटर क्रिएट करपा खातीर तुमचो आशिर्वाद सगळ्यांचो नवीन तरणाट्या पिळगेक दिवचो तुमी इतकें सांगता आनी तुमचें अभिनंदन करून म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. यानंतर 2019-20 सालचा बाद सातुस्कर मराठी भाषा पुरस्कार डॉक्टर उल्हास कुष्ट प्रभुदेसाई. डॉक्टर अभिषेक परब, आपण मानपत्राचं वाचन करावं. माननीय श्री उल्हास कुष्ट प्रभुदेसाई, नमस्कार. मराठी भाषा आणि साहित्य यांची अतिशय एकनिष्ठेने सेवा करून भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा प्रचार, प्रसार आणि विस्तारासाठी आपण दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन गोवा सरकारातर्फे आपल्याला प्रतिष्ठेचा असा हा बाद सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार 2019-20 प्रदान करण्यात येत आहे. त्यांचे 100हून जास्त पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, ज्यामध्ये नाटके, व्याकरण इत्यादी विषयांचा समावेश आहे. त्याचबरोबर ते एक उत्कृष्ट अनुवादकही आहेत, ज्यांनी देवस्थान, कॉम्प्रोमिसो तसेच पोर्तुगीज भाषेतील पुस्तकांचे इंग्रजी तसेच मराठी भाषांतर केलेले आहे. अनेक मानसन्मान, पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व ज्यांना विश्वभर पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, असे डॉक्टर उल्हास कुष्ट प्रभुदेसाई. यानंतर 2019-20 दुर्गाराम उपाध्ये संस्कृत भाषा पुरस्कार श्री लक्ष्मण कृष्ण पित्रे. मानसी गाडगीळ मानपत्राचं वाचन करते. माननीय श्रीमन् लक्ष्मण कृष्ण पित्रे, नमस्कारः. भवता संस्कृतभाषायाः साहित्यस्य च सेवा विहिता अनन्यनिष्ठया संस्कृतभाषायाः साहित्यस्य संस्कृतेश्च प्रचार प्रसार विस्तारार्थं भवतः अतुलनीय योगदानार्थं गोवा सर्वकारः भवते विश्रुतं श्री दुर्गाराम उपाध्ये संस्कृत भाषा पुरस्कारं वर्ष 2019-20 सामोदं प्रददाति. मघाशी चित्रफितीमध्ये आपण त्यांचा जीवनप्रवास, संस्कृत भाषेबद्दल त्यांना असलेलं प्रेम आणि त्यांनी केलेलं कार्य याचा आढावा घेतलेलाच आहे. असंच नाट्यक्षेत्र म्हणा, संस्कृत पुस्तकं म्हणा, या सर्व क्षेत्रामध्ये योगदान दिलेले लक्ष्मण कृष्ण पित्रे. यानंतर पुढे जात आहोत. 2020-21 ज्ञानपीठकार रवींद्र केळेकर कोकणी भाषा पुरस्कार श्रीमती मीना सुरेश काकोडकर. मीना सुरेश काकोडकर यांचे मानपत्र वाचन अनुसया गावस करतात. मानाधिक श्रीमती मीना सुरेश काकोडकर, नमस्कार. कोकणी भाषा आणि साहित्य हांची एकनिष्ठेन सेवा करून भाषा, साहित्य आणि संस्कृतीचो प्रचार, प्रसार आणि उदरगती खातीर तुम्ही दिल्ल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन गोंय सरकारा वतीन तुमकां मानाचो असो हो ज्ञानपीठकार श्री रवींद्र केळेकर कोकणी भाषा पुरस्कार 2020-2021 भेटयतात. राजभाषा संचालनालय, पणजी, गोंय. खूप गाजलेले कादंबऱ्यो त्यांचे आसा. वास्तूसारखी कादंबरी, साळकातलो जादूगर सारखे बालनाट्य, जाका पुरस्कार फावो जाल्ले व्यक्तिमत्व मीना सुरेश काकोडकर. हाच्या नंतर 5वो पुरस्कार बाद सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार 2020-21 डॉक्टर सोमनाथ दत्ता कोमरपंत. माननीय डॉक्टर सोमनाथ दत्ता कोमरपंत, नमस्कार. मराठी भाषा आणि साहित्य यांची अतिशय एकनिष्ठेने सेवा करून भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा प्रचार प्रसार आणि विस्तारासाठी आपण दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन गोवा सरकारातर्फे आपल्याला प्रतिष्ठेचा असा हा बाद सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार 2020-21 प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद डॉक्टर सोमनाथ कोमरपंत. यानंतर दुर्गाराम उपाध्ये संस्कृत भाषा पुरस्कार 2020-21 मनोहर दत्ताराम आमशेकर. मानसी गाडगीळ या मानपत्राचं वाचन करतील. माननीय श्रीमन् मनोहर दत्ताराम आमशेकर, नमस्कारः. भवता संस्कृतभाषायाः साहित्यस्य च सेवा विहिता अनन्यनिष्ठायाः संस्कृतभाषायाः साहित्यस्य संस्कृतेश्च प्रचार प्रसार विस्तारार्थं भवतः अतुलनीय योगदानार्थं गोवा सर्वकारः भवते विश्रुतं श्री दुर्गाराम उपाध्ये संस्कृत भाषा पुरस्कारं वर्ष 2020
एकविंशाधिकविंशतिः सामोदं प्रददाति. धन्यवाद मनोहरजी दत्ताराम आमशेकर. यानंतर 2021-22 मिहीरसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. 2021-22 ज्ञानपीठकार रवींद्रबाब केळेकार कोकणी भाषा पुरस्कार श्रीमान अशोक पांडुरंग भोसले. अनुसया गावस तुमका विनंती असा की तुम्ही मानपत्राचे वाचन करचे. मानाधिक श्री अशोक पांडुरंग भोसले. नमस्कार. कोकणी भाषा आणि साहित्य हांची एकनिष्ठेन सेवा करून भाषा साहित्य आणि संस्कृतीचो प्रचार प्रसार आणि उदरगती खातीर तुम्ही दिल्ल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन गोंय सरकारा वतीन तुमकां मानाचो असो हो ज्ञानपीठकार श्री रवींद्र केळकार कोकणी भाषा पुरस्कार 2021-22 भेटयतात. राजभाषा संचालनालय, पणजी, गोंय. लघुकथा कविता संग्रह कादंबरी नाटकां बरोवपी अशोकबाब भोसले जाणी रातराणी खुटावणी भीमा तुजो खामो चुकलो रे कुरू कुरू काना श्री सत्यनारायण कथा सुनील वन अशी अनेक साहित्यकृती निर्माण केल्यात. यानंतर 2021-22 सालांतलो बाद सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार श्री गुरुदास सीताराम सावळ. डॉक्टर अभिषेक परब मानपत्राचं वाचन करतील. माननीय श्री गुरुदास सीताराम सावळ. नमस्कार. मराठी भाषा आणि साहित्य यांच्या अतिशय एकनिष्ठेने सेवा करून भाषा साहित्य आणि संस्कृतीचा प्रचार प्रसार आणि विस्तारासाठी आपण दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन गोवा सरकारातर्फे आपल्याला प्रतिष्ठित असा हा बाद सातोचकर मराठी भाषा पुरस्कार 2021-22 प्रदान करण्यात येत आहे. तर या सुवाळ्यात कुमारी संपदा कुंकळकार हांचे गीतार्थ भगवद्गीतेचो आप्रोस हे पुस्तक प्रकाशित जाता. विनंती आसा कुमारी संपदा कुंकळकार हांणी बी माचयेर येवचें आणि भौमानाधिक मुखेलमंत्र्यांक विनंती आसा की त्यांनी संपदा कुंकळकार हांच्या या गीतार्थ भगवद्गीतेचो आप्रोस या पुस्तकाचें विमोचन करचें. नामनेचे साहित्यिक डॉक्टर हनुमंत चोपडेकार हांचे कोंकणी चळवळीची 3 पर्वां हे पुस्तक आज प्रकाशित जाता. डॉक्टर हनुमंत चोपडेकार तुमकां विनंती आसा की तुमी बी माचयेर येवचे. गोंय विद्यापीठाच्या कोंकणी विभागाचे प्रमुख. नमस्कार. आयच्या सुपुल्य अशा पुरस्कार भेटवण आणि पुस्तक विमोचन सुवाळ्याक हाजीर आशिल्ले सगळे मानेस्त भौमानेस्त गोंयचे भौमानाधिक मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे विनंतीक मान दिवन हांगा मुजरत हाजीर रावन तांणी पुरस्कार भेटयलो आणि पुस्तकाचें विमोचन केलें. त्या खातीर हांव राजभाषा संचालनालयाच्या वतीन तांकां देव करूं म्हणटा. तशेंच कोंकणी अकादमीचे अध्यक्ष श्री वसंत भगवंत सावंत हे मुजरत हाजीर रावन तांणी ह्या कार्यक्रमाक शोभा हाडली त्या बद्दल तांचे हांव उपकार आठयता. जे व्यक्तींक पुरस्कार प्राप्त झाले अशे ऋषितुल्य व्यक्तिमत्वां ज्ञानपीठकार रवींद्र केळकार कोंकणी भाषा पुरस्कार प्राप्त जयवंत श्री पुंडलीक नारायण नायक, श्रीमती मीना काकोडकर, श्रीमती अशोक भोसलो, श्री उल्हास कृष्ण प्रभु देसाई, डॉक्टर सोमनाथ दत्ता कोमरपंत आणि श्री गुरुदास सीताराम सावळ ह्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वांचे हांव आभार मानता. तसेच भाषा पुरस्कार निवड समितीचे वांगडी श्रीमत चिन्मय आमशेकर, डॉक्टर प्रकाश पर्येकर, श्री विनय बापट, तसेच डॉक्टर हनुमंत चोपडेकर, संपदा कुंकळकार, डॉक्टर भूषण भावे, डॉक्टर सुनीता उमरसकर, श्री सुशांत मांद्रेकर हांचे उपकार आठयता. देव बरें करूं.